नमस्कार मित्रांनो, मी दीपेश. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर जे आम्ही काल कोळंबी आणलेली मालवण बीचवरून, तर ती आता मी तयार करायला घेतो आहे. तर दाखवतो तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये. तर इथे आम्ही टमाटे आणि कांदे घेतलेले आहेत. आता तुम्हाला दाखवतो कोळंबी. हे बघा, इकडे आम्ही ॲक्च्युली ती फ्रीजमध्ये ठेवलेली, कारण की ती खराब नाही व्हायला पाहिजे आणि त्याला वास नाही सुटला पाहिजे. आणि हे बघा, कंटेनरमध्ये ठेवले आहे, तरी त्याला हलकं हलकं पाणी सुटलं आहे. चला घेऊया आता बनवायला. तर फायनली आता कांदा आणि टमॅटा कापून झालेला आहे. आता आपण जरा कोळंबी धुवून घेऊया. काढूया एक एक करून प्लेटमध्ये, त्याच्यात दाखव. मोठी मोठी आहेत ना, ती फ्राय करूया आपण. आता ही पण आता थोडंसं मोठी साईज आहे. हॉटेल मॅनेजमेंट केलेलं काहीतरी पाहिजे म्हणून तू केलं आहे हो हॉटेल मॅनेजमेंट. चल आता हे ठेवून घेऊया. टोप छोटा आहे जरा, जास्त करत नाही आम्ही लोक. जरा तापू दे, फुगली खाली. तेल तापलंय. आता आपण कांदा टोमॅटो टाकून घेऊया. पहिलं थोडासा कांदा टाकतो. तर आता इथे कांदा भाजून घेतलेला आहे. आणि बघा, इकडे पुन्हा खरपूस रंग त्याला सुटलेला आहे. अजून आता काय टमाटा. तर आता टमाटा घालणार आहे त्याच्यात. आपलं शेफ सगळं येतं. तर आता कोळंबी घालून घेऊया. फायनली आता झालं आहे. आता थोडा शिजत ठेवणार. हे पाहू शकता, जास्त रसा नाही ठेवला आहे ना, गाळा ठेवला एकदम. तर आता आमचं शिजवून झालेलं आहे. आता आमचं फ्रायवालं, हे फ्रायवाले एवढे फ्रायवाले करणार आहे आम्ही. आता त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया थोडं. मसाला तर आता इथे एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. आमच्याकडे रवा नसल्या कारणामुळे आम्ही तांदळाचं पीठ वापरतो आहे. तर मोस्टली रवा वापरतात, कारण की रव्याने ते क्रंचीनेस येतो आणि ते प्रॉपर चिपकतो. पण तर रवा नसल्यामुळे आम्ही तांदळाचं पीठ घालतो. तर आता ही आपली कोळंबी आहे, ती मस्तपैकी मॅरिनेट झालेली आहे. आता हे प्रॉपर शिजलं की हे फ्राय करणार आता आपण. आता चाललो आहे केळीचं पानं आणायला. तर असं म्हणतात की रात्रीची केळीची पानं अशी तोडू नये, तर जरासं असं तांदूळ टाकून तोडायची. तर आता चाललो आहे. हां, हे बरं हे बरं. थांब 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 थांब. अरे ह्याने सांगितलं ते करू आधी. काय करायचं आहे? काय एवढं आणि मला वेळ टाकतो. काय लागणार. तू घेऊन जाय मोठा दे, मी घेऊन जाते. ते डिग लागतो रे, तो कपडा जातो रे. तर हे घेतलं आहे, तर धुवून घेऊया जरा. आता पडला माझ्या हातून. न चालू कर, पण हात चोळायला लागेल ना. पकड मग ते पकड चोळतो. दुसरी रेसिपी आता काय ते कोळंबी फ्राय. कोलंबी फ्राय. तर आता तेल टाकून घेतले हे बघा, आणि आता कोळंबी आता फ्राय करणार. काय दिसतंय. तर हे बघा, कोळंबी का त्याला रवा लावतात ते बघू शकता. एक साईडला पूर्ण मिश्रण होऊन जातं जेव्हा आपण फ्राय करायला घेतो. तर फायनली आता 1-1.5 तासानंतर आमचं जेवण झालेलं आहे. दाखवत होता मग तुम्हाला. हे बघा, या तिघांची 3 ताटं इकडे लावलेली आहे आम्ही. इकडे भात एक्स्ट्रा ठेवलेला आहे. या भाजी ना, आणि आलेली भाजी तर वाढतो आता. तर जेवण वाढलेलं आहे. आता टेस्ट करतो मी पहिली एक भाकरीचा तुकडा खाऊन.